शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, हा या ठिकाणी आपण बघू शकतो इलेक्ट्रा कंपनीचा 5 HP सोलार प्लांट या ठिकाणी लागलेला आहे. याबद्दल आज आपण जे आहे ते संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या पंपाबद्दल जे आहे ते पाणी कशा पद्धतीत मारतं, याची मोटर किती आहे, किती HP आहे, किती मीटरचा हेड आहे, हे सर्व याचं स्ट्रक्चर कसं आहे, याचा कंट्रोलर मोबाईलद्वारे ऑन ऑफ होतो की नाही, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. बघा, याचं एकंदरीत स्ट्रक्चर बघायचं झालं तर आतील स्ट्रक्चर अशा बाजूच आहे आणि याचं जे फाउंडेशन वगैरे आहे ते सेम एका पोलवर हे पूर्णपणे स्ट्रक्चर यांनी उभं केलेलं आहे. 3 या ठिकाणी पोल दिलेले आहेत आणि राफ्टिंग दिलेले आहेत जवळपास 4. म्हणजे एकंदरीत या कंपनीने स्ट्रक्चर हे आहे ते मजबूत असं स्ट्रक्चर यांनी उभं केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये कंट्रोलर आणि जी मोटर आहे ही इलेक्ट्रा कंपनीची सूर्योत्तम कंपनीची मोटर या ठिकाणी आणि कंट्रोलर दिलेला आहे. आता कंट्रोलरच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेतकऱ्याशी आम्ही विचारल्यानंतर हा मोबाईलद्वारे जो आहे तो ऑन ऑफ होतो. त्यांनी आम्हाला असं सांगितलं. आता पॅनल जे आहेत ते पॅनलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे सनफ्लाय या कंपनीचे पॅनल आहेत आणि एक पॅनलची जी आहे ते 535 वॅट एवढी पॉवर जनरेशन क्षमता त्यांनी दिलेली आहे. परंतु हे पॅनल जे आहेत ते पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे ते ही BIS रजिस्टर म्हणजे ISI लोगो वगैरे या ठिकाणी कुठं दिसला नाही. ISI रजिस्टर ही कंपनी नाही आहे, ISO आहे फक्त. तर त्या ठिकाणी आपण एक वेळ पॅनलचा जो डाटा आहे तो त्याच्यावर एक बार नजर मारून घेऊयात आपण. एकंदरीत इथं बघायचं झालं तर कंपनीचं जे आहे ते लोगो नाव वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. पॅनलची पॉवर जनरेशन क्षमता 535 वॅट एवढी आहे. 43 व्होल्ट एवढं व्होल्टेज आहे आणि जे ॲम्पियर आहे ते 12 ॲम्पियर याची करंट इफिशियन्सी आहे. 2% जे आहे ते मायनस हे होऊ शकतं. तर या ठिकाणी हे झालं पॅनलचं. आणि आता कंट्रोलरवर जर बघायचं झालं तर अशा पद्धतीत हा एक कंट्रोलर आहे. आता आपण मागच्या वेळेस सुद्धा सूर्योत्तम या कंपनीचा एक व्हिडिओ टाकला होता, परंतु त्याच्यामध्ये जे आहे ते बोरवर पंप होता तर त्याचा आपल्याला पाणी वगैरे तेवढं काही व्यवस्थित समजलं नाही. परंतु आपण आता ह्या 5 HP पंपाचं पाणी हे बघणार आहोत. तर इथे कंट्रोलरचा पण डाटा आहे. इथं 500 व्होल्ट VDC म्हणजे ACDC कंट्रोलर या ठिकाणी बघायचं सांगायचं झालं तर ACDC कंट्रोलर नाही आहे. 250 ते 500 व्होल्टपर्यंत याची कॅपॅसिटी आहे. 3.7 किलोवॅट 15 ॲम्पियरपर्यंत ही शॉर्ट सर्किट करंट या कंट्रोलरचा आहे. आता याचं जे आहे ते आपण चालू केल्याच्या नंतर याचं पाणी वगैरे आपण बघूयात. याचं ऑन ऑफ करण्यासाठी इथे पण मॅन्युअल बटन आहे आणि मोबाईल ॲपद्वारे सुद्धा हा ऑन ऑफ होऊ शकतो पंप. आता पंप ऑन केलेला आहे आपण. मोटरचा डाटा जो आहे तो संपूर्ण या ठिकाणावर कंट्रोलरमध्ये दाखवला जातो. आणि आता पाणी जर बघायचं झालं तर बघा, पंप ऑन झालेला आहे. एकंदरीत अशा पद्धतीत हा पंप जो आहे तो पाणी मारतो. आता आपण बघितले GK वगैरे सर्व पंपाचे आपण रिव्ह्यू घेतलेले आहेत. आता GK आणि यामध्ये जर 5 HP मध्ये जर बघायचं झालं तर GKचा एकंदरीत पंप थोडासा याच्यापेक्षा जास्त पाणी मारताना आपल्याला दिसलेला आहे. आता ही 5 HP 30 मीटर हेडची मोटर या ठिकाणी विहिरीवर टाकलेली आहे. तर अशा पद्धतीत पाणी मारतो. 63 mm डिलिव्हरी आहे. पुढे 75 mm आहे, परंतु त्याच्यामध्ये ते डिलिव्हरी कॅप्चर करत नाही. ते एकंदरीत अशा पद्धतीत ही मोटर आपल्याला पाणी मारताना दिसते. आता पाईप जर बघायचं झालं तर पाईप थोडासा हलक्या क्वालिटीचं मटेरियल त्या ठिकाणी कंपनीनं वापरलेलं आहे पाईपच्या बाबतीमध्ये. बाकी एकंदरीत बघायचं झालं तर सर्व काही व्यवस्थित आहेत. आता एकदा आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून त्याची माहिती जाणून घेऊयात की या पंपामध्ये प्रॉब्लेम काही आहे का, किंवा त्यांना मग हे सकाळी कधी चालू होतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊयात. तर आता याच्याबद्दल जे आहे ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात की पंप कशा पद्धतीनं ऑपरेट होतो, त्याचे काही प्रॉब्लेम आहेत का, त्याचे काही त्यांना प्रॉब्लेम आलेत का, हे सगळं त्यांना आपण शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिले आम्हाला. विठ्ठल खंडोजी गायकवाड. बरं, हा पंप आता कधी बसलेला आहे तुमच्याकडं? जून 2024 मध्ये. बरं, साधारणतः आता 1 वर्ष होते जून मध्ये. 1 वर्ष. आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले पंपामध्ये की पंप बसल्याच्या नंतर काही कधी मोटर चालू न होण्याचे कंट्रोलर मध्ये? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आला. बरं,
आता याचा जो कंट्रोलर आहे तो मोबाईल ऑपरेट होतो, मोबाईलवरून चालू बंद करता मोबाईल येतो. वरून चालू बंद होते. हा, हे बघा कंट्रोलर पण मोबाईलवरून चालू बंद होतो. म्हणजे हे जे आपण कंपनी बघतोय आता सूर्योत्तम इलेक्ट्रा ही कंपनी पाहतो, तर मोबाईलवर सुद्धा याचा कंट्रोलर जो आहे तो ऑन ऑफ होतो, असं आपल्याला शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे की सकाळी हा किती वाजता तुम्ही चालू केला होता आणि संध्याकाळी किती वाजता उशिरापर्यंत हा पंप चालतो? मी सकाळी 7ला जरी म्हणलं तरी चालू झाला ते. बर, आणि दुपारपेक्षा थोडं पाणी थोडं कमी येते, बाकी काय नाही, चालू होते मस्त. संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालतो? तसं 4, 4:30, 5 वाजेपर्यंत चालू राहते. बर, एकंदरीत यांचं म्हणणं आहे की आता हा जो पर्यंत चालते. हा जो प्लांट आहे तर जवळपास 4800 वॅटचा प्लांट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता यांचं म्हणणं आहे की सकाळी 7 वाजल्यापासून पंप चालू होतो आणि उशिरापर्यंत पंप चालतो. बघा, आपल्याला काय आहे की कुठल्याही कंपनीला डावलणे किंवा कुठल्याही कंपनीचा प्रमोट प्रचार करणे आपला उद्देश नाही. आपला फक्त शेतकऱ्यांना एक माहिती व्हावी की जो पंप दुसऱ्याच्या शेतामध्ये बसलेला आहे त्या पंप तुमच्या तक्रारी विना चालतो किंवा त्याच्या तक्रारी आहेत, त्याची सर्व्हिस मिळते की नाही, ह्या सर्व गोष्टीसाठी तुमच्यापर्यंत आम्ही जे आहे ते या व्हिडिओ हे रिव्ह्यू मांडण्याचे प्रयत्न करत असतो. एकंदरीत हा सूर्योत्तम इलेक्ट्रा या पंपाची जे काय आहे ते थोडक्यात माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.